शाबू भगर जर खाऊन कंटाळा आला असेल तर मग असे एकदा उपवासाचे पराठे नक्कीच करून खा. चवीला अप्रतिम लागतात. मऊ लुसलुशीत असे उपवासाचा आलू पराठा कसा बनवायचा, कमी साहित्यात कमी वेळ, चटकीपट रेसिपी तयार होते. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी एक वाट्या इथं शाबू घेतलेला आहे. आता शाबू भाजून घेऊ. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आता घेऊ आपण लगेच शाबू भाजून. तर त्यासाठी मी अगोदर गॅस लावून घेते. गॅसवर कढई ठेवून देते आणि एक वाटी आपण शाबू घेतलेला कढईत टाकून द्यायचा. आता शाबू हा कढईमध्ये टाकून दिलेला आहे. शाबू भाजून घेते मी थोडा. 2 ते 4 मिनिटं, कमीत कमी 4 मिनिटच भाजून घ्यायचा. जास्त वेळ पण भाजत बसायचं नाही शाबूला. इथे शाबू भाजून तयार झालेला आहे. यामधला कच्चेपणा निघलेला आहे. आता मी शाबू काढून घेते. शाबू काढून घ्यायचा आणि थंड करून पण घ्यायचा. आता शाबू थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू काढून घेते. आता इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता लगेच आपण चाळून पण घेऊ हे पीठ प्लेटमध्ये टाकून. इथे पीठ चाळून तयार झालेलं आहे. आता हे उरलेलं डबल एकदा मिक्सरला फिरवून घेते. पीठ चाळून घेतल्यानंतर मी इथं एक बटाटा मोठ्या आकाराचा उकडून साल काढून घेतलेला आहे. यामध्ये आता खिसून हे बटाटा टाकते. तुम्ही मॅश करून टाकला तरी पण चालतं. खूप चवीला अप्रतिम लागतात असे पराठे, आलू पराठा. इथे बटाटा खिसून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते थोडंसं चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून दिलेलं आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते हिरव्या मिरचीचा ठेचून घेतलेला ठेचा पण यामध्ये. तुम्ही जिरे खाता असतील तर उपवासाला तुम्ही जिरे पण टाकू शकता. मी इथं टाकलेले नाही जिरे. नंतर त्यामध्ये टाकून देते 2 चमच पोहे खायच्या चमचनं दही यामध्ये. दही टाकल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच टाकून देते परत 2 चमच शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये. आता मिक्स करून घेते हे. याचा एक जीव करून घ्यायचा आता कणिकाचा. कणिक मळून आपल्याला जास्तीचं पाणी काही लागत नाही. दह्यामध्येच आपलं कणिक मळतं. लागलं तर तुम्ही थोडं पाणी पण टाकून हे कणिक घट्टसर थोडं मळून घ्यायचं. इथं कणिक मळून तयार झालेलं आहे. आता पुढची स्टेप बघू. आता अजिबात इकडे तिकडे नाही बघायचं, लगेच घ्यायचा आपला पराठा लाटून. त्यासाठी यावर थोडंसं अगोदर सुक्कं पीठ टाकून द्यायचं. शाबूचं मी काढून घेतलं होतं. नंतर थोडासा गोळा घ्यायचा. लहान मोठा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. अगोदर याला हातावर गोल करून घ्यायचं. नंतर लाटून घ्यायचं आहे. आता इथे असं लाटून तयार झालेलं आहे. आता आपण लगेच घेऊ भाजून. तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून दिलेला आहे. त्यावर तेल लावून घेते.
आणि आपण करून घेतलेलं पराठा हा त्यावर टाकून देते. थोडंसं वरून तेल लावून घेते अगोदर. तुम्ही तेल किंवा तूप लावलं तरी पण चालतं, मी तेलच लावून घेतलेलं आहे. आता पॅन गरम झालेला आहे, लगेच यावर पराठा हा टाकून देते आणि भाजून घ्यायचा आता दोन्ही साईडनं खरपूस होईपर्यंत. आता खालची साईड भाजून तयार झालेली आहे, मी पलटून घेते ते पराठा लगेच. मी पाहू शकता. आता खालची पण साईड भाजून घ्यायची. आणखी थोडं यावर तेल लावून घेते. आता दोन्ही साईड खरपूस भाजून तयार झालेले आहेत. मी आता काढून घेते. तर इथं तयार आहेत असे मऊ लुसलुशीत आपले उपवासाचे पराठे. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.